म्हणजे उदाहरणार्थ भास्करगिरी महाराजांचं नाव घेतो, जे मला 2 दिवस ट्रोल करतायत. त्यांचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, बजरंग दलाचे कार्यकर्ते, RSSचे कार्यकर्ते, हम्म. बीजेपीचे कार्यकर्ते 2 दिवस झाले मला फोन करतायत आणि मला प्रचंड ट्रोल करतात. 2 दिवसामध्ये मला किमान 4,000 फोन आले असतील. माझा नंबर व्हायरल करतायत हम्म. आणि माझ्याबद्दल काहीतरी लोकांना सांगून मला दमबाजी चालली, शिवीगाळ चालली, दमदाटी चालली, जीवे मारण्याच्या धमक्या आल्यात, मला मेसेज आले. हा कोणता संस्कार आहे वारकरी संप्रदायातला, असा प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट, मी का म्हणलं यांना, तर 2022 मध्ये भास्करगिरी महाराजांनी त्यांच्या देवगड संस्थानामध्ये पंच संस्कार दीक्षा विधी सोहळा केला. तिथे होम हवन यज्ञ जो काही विधी असेल तो पुरोहितांना बोलवून सगळे भगवेदारी कपडे, तिथला एक बॅनर सुद्धा मी माझ्या सोशल मीडियात व्हायरल केलेला आहे. त्या बॅनरवर पाठीमागे स्पष्ट लिहिलेलं आहे, सनातन वैदिक हिंदू धर्म प्रथेप्रमाणे. त्या बॅनरवर कुठेही विठ्ठल रुक्माईचा फोटो नाही, कुठेही ज्ञानोबा तुकोबांचा फोटो नाही. मग तुम्ही जर त्या गादीवर बसलेला असाल तर पुन्हा तुम्ही तुकारामांच्या गादीवर किंवा नारदाच्या गादीवर येऊन सुद्धा कीर्तन प्रवचन करणार. एकाच वेळेस तुम्ही 2 गादीवर का बसता, हा माझा प्रश्न आहे साधा.